हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये. मी खूप वेगवेगळे असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि असंच एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे, तो म्हणजे डस्की स्किन. आपण तर मोस्टली सगळ्या स्किनवर मेकअप करतोच, पण जी डस्की स्किन आहे त्यावर कशा पद्धतीने मेकअप करायचा आणि तो लॉंग लास्टिंग सुद्धा कसा राहणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये मी हे दाखवलेलं आहे की स्किनवर कितीही प्रॉब्लेम असले तरी सुद्धा आपल्याला त्याला कव्हर करता येतं. ते कशा पद्धतीने कव्हर करतात आणि त्याच्यासाठी न्यू कशा ट्रिक्स आणि टेक्निक्स आहेत ह्या सगळ्या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि तुम्हाला जर अशाच टाईपचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल किंवा आवडत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी नक्कीच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल. चला तर मग आपण स्टार्ट करूयात मेकअप. आजची जी क्लायंट आहे त्यांच्या स्किनवर जे आहे ते पिगमेंटेशन आहे प्लस स्किन डस्कीसुद्धा आहे. आपण डस्की किंवा पिगमेंटेशन स्किनवर कशा पद्धतीने काम करणार आहे हे संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. सर्वात प्रथम स्किनचं प्रिपरेशन आपण करून घेतलेलं आहे. फेस आपण व्यवस्थित वेट वाईप्सने क्लीन केलेला आहे. त्यानंतर टोनर केलेला आहे आणि टोनर केल्यानंतर आपण करणार आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझरसाठी इथे वॉटर बेस मॉइश्चरायझर घेतलेला आहे. स्किनचा टाईप पाहायचा आहे. पहिल्यांदा आपण वॉटर बेस मॉइश्चरायझर यूज केलं. नंतर स्किन जी आहे ती थोडीशी ड्राय होती, थोडासा ड्रायनेस होता स्किनवर, त्यासाठी आपण एम्ब्रोलिसिस वापरलेला आहे. तुम्ही कुठलंही ऑइल बेस मॉइश्चरायझर जे आहे ते वापरू शकता. तुम्हाला इथे महत्त्वाची टिप्स ही यूज करायची आहे की स्किन तुमचं प्रिपरेशन जे आहे ते खूप व्यवस्थित पाहिजे. स्किनचं प्रिपरेशन जर व्यवस्थित असेल डस्की स्किनवर किंवा पिगमेंटेशन स्किनवर तुमचा मेकअप जो आहे तो लॉंग लास्टिंग राहणार आहे. आपण क्लेन्झर, टोनर आणि मॉइश्चरायझर CTM जे करतो ते खूप प्रॉपर तुमचं पाहिजे. मी इथे क्लेन्झरसाठी वेट वाईप्स यूज केला आहे, नंतर पिक्सीचं टोनर यूज केलं आहे, नंतर एम्ब्रोलिसिस मॉइश्चरायझर म्हणून यूज केला आहे. त्यानंतर आपण स्किनला बेस करून घेणार आहे. बेससाठी इथे मी जो कलर आहे तो ऑरेंज प्लस रेड असा कलर मी यूज केलेला आहे. तुमचे पिगमेंटेशन कितीसुद्धा डीप असू द्या तरीसुद्धा त्यावर तुम्हाला काम करता आलं पाहिजे. पिगमेंटेशन जितके डार्क असेल तितकं डार्क तुम्हाला करेक्टर यूज करायचं आहे. मी इथे रेड प्लस ऑरेंज करेक्टर यूज केलेलं आहे. रेड प्लस ऑरेंज करेक्टर यूज केल्यानंतर मी त्याला न्यूट्रलाइजसुद्धा करत आहे स्किन टोनच्या कन्सिलरनी. ही जी टिप्स आहे ही खूप महत्त्वाची आहे की तुम्ही जे काही किती पण डस्की स्किन तुमच्याकडे येऊ द्यात तरीसुद्धा त्याच्यावर तुम्हाला काम करता आलं पाहिजे. तुम्हाला न्यूट्रलायझेशन प्रोसेस माहीत पाहिजे. तुम्हाला कुठल्या याच्यासाठी जे मी मेकअप करते किंवा जे आपण मेकअप करतो, डस्की स्किन असू द्या किंवा कुठलीही स्किन असू द्या, पिगमेंटेशन कितीही डीप असू द्या, ह्या सगळ्यावर जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला कलर व्हील जी आहे मेकअपमध्ये आपण यूज करतो ती कलर व्हील खूप चांगल्या प्रकारे कळणं इम्पॉर्टंट आहे. बट आत्ता जो मेकअप केला आहे आपण मी ऑरेंज प्लस रेड करेक्टर यूज केलेला आहे. त्यानंतर त्याला न्यूट्रलाइज केला आहे स्किन टोनच्या कन्सिलरनी. त्यानंतर मी इथे फॉरएवर 52चंच फाउंडेशन यूज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की खूप छान प्रकारे असं कव्हरेज मिळालेलं आहे. आता यांची नेक जी आहे मी नेकवर काम केलेलं नाही आहे, मी फक्त फेसवर यांच्या फोकस केलेला आहे. मला जे पिगमेंटेशन होते आणि जे फक्त जो डस्की स्किन होता तो मला मेकअप तुम्हाला दाखवायचं होतं, त्यासाठी मी फक्त बेस करत आहे. तुम्ही बघू शकता की स्किनवरचे टोटल जे प्रॉब्लेम आहेत त्या हाईड झालेले आहेत. तुमच्या स्किनवर कितीही मेजर डाग असू द्या, पिंपल्सचे डाग असू द्या, पिगमेंटेशनचे डाग असू द्या, ते सगळे तुम्हाला कव्हर करता आले पाहिजे. हे आमच्या क्लासेसमध्ये आम्ही खूप डीपली शिकवतो. जे कलर न्यूट्रलायझेशन आहे किंवा कलर करेक्शन आहे, करेक्टर कोणते, कन्सिलर कोणते, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती आम्ही क्लासमध्ये खूप डिटेल घेतो. इथेही तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलेलं आहे. एकदम सिम्पल टेक्निक आहे. खूप मी सोप्या भाषेत तुम्हाला इथे सांगितलं आहे की कशा पद्धतीने आपण जे पिगमेंटेशन किंवा स्किन प्रॉब्लेम आहे ते कव्हर केलेले आहे. फाउंडेशन यूज केलं आहे. फाउंडेशननंतर आपण हायलाईटसुद्धा केलं आहे, त्यांना कॉन्ट्रोरसुद्धा केलं आहे. त्यानंतर लूज पावडरनी आपण जे काही बेस केला आहे तो आपण फिक्स करत आहोत. तुम्ही बघू शकता स्किनवर कुठल्याही प्रकारचा लेअरिंग दिसत नाही आहे किंवा सोबर सिम्पलनेस दिसतो आहे. बऱ्याच क्लायंटची इच्छा असते की मॅम आम्हाला मेकअप हवा आहे पण आम्हाला नो मेकअप लुक. तर नो मेकअप लुक काय आहे तर सेम थिंग आहे की तुम्हाला प्रोडक्ट जे आहेत ते तुम्हाला खूप ब्रँडेड वापरायचे आहेत. म्हणजे तुमचे जे फाउंडेशन वगैरे असतात
ते फ्लोलेस पाहिजे, फाउंडेशन तुमचे लाईट वेट पाहिजे, त्यावेळेसच तुम्हाला फ्लोलेस बेस मिळतो. सो इथे पण तुम्हाला मिनिमम बेस दिसत असेल, बट इथे आपण मिनिमम बेस वापरलेला आहे. बट कसं असतं की तुमचे जे फाउंडेशन आहेत ते फ्लोलेस पाहिजे. फ्लोलेस फाउंडेशन म्हणजेच काय, जर तुम्ही इंटरनॅशनल ब्रँडमध्ये गेलात तर अशा टाईपचे फाउंडेशनच तुम्हाला मिळतात की तो नो मेकअप लुक दाखवतात आणि स्किनही त्याच्यासाठी तशीच पाहिजे. जर तुमच्याकडे पिगमेंटेशन किंवा डस्की स्किन आली तर स्किनवर जो मेकअप आपण करतो तो लेअरिंग मेकअप होतो आणि तो थोडा तरी तुम्हाला दिसून येतो. सो तुम्ही इथे बघत असाल तर जो मेकअप आहे तो खूप सेटल केला आपण. स्किनमध्ये कुठल्याही प्रकारचा लायटर टोन दिलेला नाही आहे, नॉर्मलच त्यांचा जो स्किन टोन आहे त्यानुसारच आपण मेकअप केलेला आहे. आय मेकअप जो आहे तो खूप नॅचरल केलेला आहे, खूप लाईट केलेला आहे. त्यानंतर आपण लायनरसुद्धा सिंगल लाईन लायनर लावलेला आहे. त्यानंतर आपण ब्लशरसुद्धा खूप लाईट दिलेला आहे. म्हणजे जितका मिनिमम मेकअप देता येईल तितका मिनिमम मेकअप इथे दिलेला आहे. सो तुम्ही हा जो मेकअप आहे हा नक्कीच ट्राय करा. आयब्रो फिल केलेला आहे, सगळ्या गोष्टी ॲज इट इज करायच्या आहे तुम्हाला. फक्त जे स्किन आहे, स्किनचं टेक्स्चर आहे, स्किनवरचे प्रॉब्लेम्स आहे, सो त्या सगळ्याचा तुम्हाला पहिले स्टडी करायचा आहे आणि त्यानुसारच तुम्हाला क्लायंटवर वर्क करायचं आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने मेकअप केले तर तुमचे मेकअप जे आहे ते खूप छान पद्धतीने होणार आहे, क्लायंटला देखील आवडणार आहे. आमचे जे क्लायंट्स आहेत त्या क्लायंट्सचे सुद्धा खूप छान रिव्ह्यूज येतात की मॅम जो मेकअप तुम्ही केला आहे तो एकदम सेटल वाटतो आहे आणि खूप सुंदर असे मेकअप होतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारची क्लायंटकडनं तक्रार येत नाही. सो तुम्हाला अजून जरी काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता, मी सोल्युशन देईल. सो आपण इथे लिपस्टिक करत आहे, आपण काजळसुद्धा केलेला आहे आणि त्यानंतर आपण लिपस्टिक लावणार आहे. लिपस्टिकचं पॅलेट मी इथे याचं डिलायन्सीचं लिपस्टिक पॅलेट यूज केलेलं आहे. एकदम न्यूड अशी लिपस्टिक त्यांना लावलेली आहे. आणि क्लायंट जे आहेत त्यांना आम्ही विचारलं होतं की सो तुमच्या चेहऱ्यावर असा कधी मेकअप झाला आहे का. सो क्लायंट जे होतं ते खूप हॅप्पी होतं. त्यांना अशा पद्धतीचा मेकअप त्यांच्या स्किनवर कधीही झालेला नव्हता. आजचा जो मेकअप आहे तो ॲक्च्युली आम्ही स्टुडंटला जो बेस आहे, फक्त बेस दाखवण्यासाठी आज स्टुडंटला मेकअप दाखवलं होतं आम्ही. सो स्टुडंटलाही खूप हा मेकअप आवडला. तुम्ही याला लॉंग लास्टिंग करण्यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे सेटिंग स्प्रे येतात, क्रायलॉनचा असू द्यात किंवा युडीचा असू द्या, सो हे जरी तुम्ही वापरले तरीसुद्धा खूप फ्लोलेस बेस आणि खूप छान असा दिसणार आहे. सो तुम्ही बघू शकता एकदम सेटल मेकअप झालेला आहे. डस्की स्किन होती प्लस पिगमेंटेशन होते. त्यांच्या एजच्या मानाने त्यांच्या फेसवर खूप सगळे पिगमेंट्स होते, सगळे कवर केले. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.